राणी मी काय म्हणतो काय झालं काऊन काऊन अशी रागून बसली तू काऊन फुगून बसली नाही मी काय फुगून बसली तुमचं आता लक्ष गेलं का मी फुगून देत बसली म्हणून मग लक्ष कुठं होतं तुमचं गाडीत कुठं होतं लक्ष गाडीत कुठंच नव्हतं मोबाईल मध्ये होतं मी फोनवर बोलून राहिलो होतो आले तेव्हापासून फोनवर एक शब्द तरी बोलले का तुम्ही आईच्या घरी आले तर माझ्यासोबत एक शब्द तरी बोलले का बापरे याचा राग आहे का मी बोललो नाही म्हणून याचा राग आहे काय तुम्हाला थोडंसं वाटून राहिलं याचा रागू का याचाच रागू का असं करता तुम्हाला काही माझी फिकरच नाहीये बापरे एवढी रागुली आहे का ग एवढी रागुली आणि ते पण माझ्यावर हो रागवून नाही तर काय तुम्हाला फोन समोर मी दिसत नाही म्हटलं तुमच्या डोळ्यासमोर असली तरी आणि 2 वेळा मी तुमच्या डोळ्यासमोरून आली पण एका शब्दाने म्हटलं नाही का राणी असं काय तसं काय काहीच नाही तुम्ही बोलतच नाही आणि काय असं त्या मोबाईल मध्ये नेहमी काही नाही मोबाईल मध्ये फक्त पाहून राहिलो होतो आईच्या घरी बसलो होतो मग आणि मग पाहून राहिलो होतो तुला काय वाटलं मग बोल नका आता माझ्यासोबत बोल नका आता मोबाईलच पाहतो मी दिवसभर रात्रभर मोबाईल पाहतो माझ्यासोबत बोलतही नको जो आता बापरे एवढा राग आला का राणी एवढा राग आला का पाहिना इकडे पाहिना राणी मला चांगला वाटू राहिलं राणी हो मीच आहे ना तुमच्या मागे वेळी आहे ना मीच आहे तुमच्या मागे वेळी तुम्हाला काही माझं महत्वच नाही ना म्हणून बोलत नाही तुम्ही असे करता पहिले तर म्हटलं किती दिवसभर फोन करत होते किती नाही आता दिवसभर एक फोन नाही करत एक मिस कॉल नाही देत काही नाही तुम्हाला पहिल्यासारखं वाटतच नाही काही आणि तुमचं माझ्यावरचं प्रेमच कमी होऊन गेलेलं आहे काय का मी फोन नाही करत म्हणून तो अशी म्हणून राहिले सॉरी ना राणी कामापायी मला लक्षच नाही राहत कामाच इतकं राहते का वेळच नाही राहत म्हटलं हो पहिले राहत होता ना वेळ 5-5 मिनिटांना एकदा एखाद्या वेळेस जर मी कॉल नाही उचलला तर किती भांडण करायचे आणि थोडंसं जरी उशीर झाला तर आणि आता तुम्हाला माझी काहीच आठवण येत तर मग मी भांडव का मग तुमच्यासोबत आता भांडण सुरू करू का मी आज नाही तुमचं आता काही माझ्यावर प्रेम वगैरे राहिलं नाही काही नाही तसं नाही ग तसं नाही अगं कामाचा व्यापच तेवढा राहते हो ते काही सांगत नका बसू मला नाटक आहे तुमचे सगळे काही पहिले वेळ मिळत होता पहिले काही तुम्ही काही दुसरा जॉब करत होते का पहिले तुम्ही हॉटेल इथंच राहत होते ना आपल्या मॉलमध्ये कसं समजून सांगू राणी तुला कसं समजून सांगू म्हणजे विहान दादा पहा ना विहान दादा वहिनीला म्हटलं दिवसातून 2-3 वेळा कॉल करते मला वाटत नसेल का तुम्ही कॉल केला पाहिजे म्हणून तुम्ही कशाच बोलत नाही म्हटलं दिवसभर गायब असल्यासारखे राहता आणि जाऊ द्या बा आणि तुमचं धंद्याचं काम आहे पण दादाही धंदे करतात ना पण दादांचं कसं आहे रोज वहिनीला फोन येते म्हटलं माझ्या देखता रश्मिताईला किती म्हटलं फोनवर बोलतात म्हटलं ते तुम्ही एक फोन नाही करता एवढे कोणते बिझी राहता तुम्ही काय का माझ्या बायकोला मी फोन नाही केलं म्हणून रुसली आहे असं तर सॉरी याच्या पुढे मी लक्षात ठेवा तुला दिवसातून 4 वेळा फोन करतो 4 वेळा मनातून करता का मी म्हटलं म्हणून राहिले तुम्ही फक्त माझं मन राखासाठी मनातून वाटले का तुम्हाला एक तरी एकदा फोन करून बोलावं म्हणून राणीसोबत फक्त मीच मरते ना तुमच्यासोबत बोलायसाठी मी नेहमी कॉल करते तुम्हाला असं वाटत नाही एखाद्या कॉल केला पाहिजे म्हणजे माझंच प्रेम आहे ना तुमच्यावर तुमचं कुठं माझ्यावर प्रेम आहे ठीक आहे मी मान्य करतो तुझंच माझ्यावर जास्त प्रेम आहे ठीक सांगा मॅडम तुमच्या प्रेमासाठी काय करू शकतो मी सांगा राहू द्या काही पूर्ण करू शकत नाही तुम्ही बोलूच नका माझ्यासोबत बोलूच नका राणी अशी बोलू नको असं बोलली म्हणजे मला कसं तरी लागतं सोड ना तुझा राग सोड ना नाही वागणार ना मी असं नाही वागणार ना आता याच्या पुढं मी सगळं काही लक्षात ठेवा ना ठीक आहे मी केलं मग माफ तुम्हाला आणि तुम्ही तर आईच्या पाया वगैरे लागले नाही तर नेहमी पाया वगैरे लागता नाही आवडणार तर तुम्ही आईच्या पाया नाही लागलं दादा पहा बरं पाया लागली त्यांना कसं समजते तुम्हाला नाही समजत का नाही समजलं मला आता का मी आपलं लग्न नवीन झालंय मला कसं समजणार एवढं आता लक्षात ठेवून याच्या पुढं असं लक्षात ठेवून मग दादाला तेवढं सेन्स आहे मला नाही आहे एवढं लग्न नवीन झालं पण दादाचं वहिनीचं लग्न नवीनच आहे ना बाई सगळं लक्षात ठेवेल राणी मी तुझं सगळं लक्षात ठेवेल पण तू खूप छान दिसत आहे राणी खूपच छान दिसत आहे राहू द्या खूप मस्का लावू नको माझ्यासोबत राहू द्या केलाय मी माप इतका मस्का लावायची गरज नाही हो चांगली दिसत आहे म्हटलं तुला मस्त काही वाटून राहिला आता इथेही पटत नाही तुला अशी कशी आहे ग तू हो मी जशी आहे तशी आहे धन्यवाद आणि आईच्या इथं स्वयंपाक खूप सुंदर झालता पण आईला सांगजो माझा निरोप खूप छान झाला म्हणून सगळं काही घरची खूप गोष्टी करत होते मी आता आलो ना तर खूपच प्रशंसा करून राहिले होते जे ते जण सगळेजण म्हणत होते किती सुंदर केलं राणीचे खूपच वाहवा खूपच प्रशंसा होऊन राहील तुझ्या आईची हो आईला सगळं जमतं सगळं चांगलं येतं फक्त आईचा पायाचा प्रॉब्लेम आहे ना म्हणून आईच्याकडून होत नाही म्हणून नाहीतर आईच सगळं करत होती माझी मी पण आईला तू करू दिलं तुम्ही का बरं नाही केलं तुझी तसं नाही आहे आई म्हणे मीच करतो म्हणे फक्त तिच्यापाशी मग आम्ही सगळं नेऊन दिलं मग आईनंच केलं आई म्हणे माझ्याकडे स्वयंपाक म्हणे तुम्ही बसा म्हणे फक्त मला फक्त आणून द्या म्हणे मग त्याला आणून दिलं आईले मग करू केलं आईनं आणि काही इलाज सुरूच असेल ना जर इलाज सुरू असेल तर आईला काही पैसे देतो कमी नाही पडलं पाहिजे आईला नेहमी दवाखान्यात जायला लावत जाय हो दिल ना कमी पडलं तर ती मला मागतच नाही म्हणा मी तर किती वेळा म्हणते मागतच नाही म्हणते चांगलं वाटत म्हणते जवाईच हो म्हणजे जवाईच समजते ना मला सांगून देतो त्यांना मुलग्यासारखा समजा म्हणून देते म्हणून तुमचे जवाई बाबा कसे भागवतात कसं आहे त्यांना जितका पगार येते त्याच्यात ते भागवते आणि थोडंसं दादाच्या कमाईत घर चालते
म्हटलं आईले पाठवून देत जा पैसे. कसं आहे आईच्या तब्येतीसाठी काय काय याच्यासाठी नव्हे, तब्येतीसाठी पाठवून देत जा महिन्याच्या महिन्या. काय घरचे लोकांना पटलं तर देते मी. नाही आई म्हणते नाही म्हणते बाई म्हणते आपल्या सासू सासऱ्याच्या समोर जायचं नाही ना, आपल्या घरात भांडण लावायचे नाही म्हणते. आमच्यासाठी काही तुझ्या घरात भांडण लावत नको बसू म्हणते. आई म्हणते नाही म्हणते आम्हाला पैसे नाही पाहिजे म्हणते, आम्ही आमच्या पैशात करतो तेव्हाची म्हणते आई. काही नाही आई आई तर देते. पण आजी गिजीचा स्वभाव जरसा गरम आहे, माहित पाहिजे झालं तर कुठं बसता. आपलं कसं सरळ सरळ काम आहे, नाहीतरी सांगावं लागतं नाहीतरी सांगावं लागते. कुठं जास्त दिवस टिकत नसते, त्याच्या खरं बोललेलं बरं राहते ना. ते तू नाही देत ना, मीच देतो. म्हणजे असे कसे घेत नाही तर पाहते माझ्या हातच्या घेईल असते. तुझ्या हातचे घेईन ना, तू लाडाचा जवाई आहे ना, घेईल तुझ्या हातचे. मी साडी बदलून घेते, मग झोपाची मी तयारी करते. मी थोडा वेळ मोबाईल पाहून घेतो. बाई घरातले लोक कुठे गेले? किचन मध्ये दिसून नाही राहिला, नाही तर कधी आली का मी किचन मध्येच असते. ह्या आज कुठे गेल्या काय माहित. इरावती ताई, रश्मी, राणी कुठं आहे व? तू आली का? मला तरी वाटलं आवाज दिला ना, म्हटलं रमी आली म्हटलं बाप्पा. चला म्हटलं आवाज देऊन राहिली. काहून इरावती ताई? सारं घर सुसान लागून राहिलं. आज एकही जण नव्हतं तुमच्या किचन मध्ये. नाही तर रोज किचन मध्ये कोणी ना कोणी दिसते, आज एकही जण नाही आहे. काहून आज उठाली विशीर झाला का बाप्पा तुम्हाला? जी नाही ना आपल्या इच्छी आजी, तर त्याच्याकरता ना मग आम्ही जरासं लेटच उठलो. आणि त्याच्यात म्हणजे काल गेलतो आम्ही राणीच्या इथं. तर राणीच्या इथं मस्त स्वयंपाक होता आणि वेळच झाला. हे साऱ्या जणांना बोलावलं होतं ना. आपलं इनमान झालाय वाटते तुमचं तिथं. इनमानही झाला वाटते. नाही तसंच गेलतो आम्ही. आजी होती घरी माईची बुडी. आणि मग काय म्हटलं चला म्हटलं माय सुना म्हणे चला म्हणे आई म्हणे. मग काय आपण काय आपल्याला तयारच असतो. आपण गेली बाबा तयारी केली. तर तिथं काय नाश्त्याला करू नाही दिलं आम्ही, करतो म्हणे. तर मग काय म्हणे नाही म्हणे जीवनच जा घेऊच नाही दिलं बाई नाही. कावडी गोळे आणि ते पोळ्या सॉरी भाकरी. हा प्रेम मग तर इन भली सरभराई केली. गोड जेवणापेक्षा सरभरी घाली तुमची तर ना. मा काय सुंदर केलं बाई जेवण, काय मस्त होतं. तुमची चिबुडी बाई कोण एकदम गेली अचानक. काय झालं? कुठं गेल्या बापा? सांगतो माय, आम्हीच फोन केलता पोरीले. म्हटलं सांग म्हटलं बुडीले अशी करून राहिली म्हटलं. रश्मीला बोलली म्हटलं सुनीला ऐकू जाईल. मग घरी घेऊन जा म्हटलं इले म्हटलं 8-15 दिवस. मग आल्या होत्या ताईन घ्यायले आणि लगेच झाल्या. आणि बुडीच्या मनात तरी शंका यायला ती. पण आम्ही बरोबर तिला गुडूळ घालव केलं आमच्या बुडीले. झालं पाठवून दिलं. नवीन सून आहे असं सत्ती तंबा चांगला नाही वाटत. बरं झालं पाठवून दिलं. आणि मग काही नाही आठवत. एकदाची रुडली आता राहील नाही एखादा महिना पोरगी ठेवून ना. तिथं गमलं पाहिजे तिथं पुरच्या इथं. नाही तर पोरगी काय ठेवते पहिनाभर. बुडीचं पहिलेच जाता नसतं म्हणे. ये जाऊन 8 दिवसांना आम्हाला म्हणे. आम्ही जातात पोरीला म्हणतो एखादा म्हणा ठेवा म्हणतो तुमच्या घरी. राहू द्या 8 दिवस. माहीत पडते का कसं असते म्हणून घरी दुसऱ्याच्या दारी कसं असते काय असते. जाऊ द्या जो काही नेऊन आलो नका जाऊ. सुना कुठं आहे? सुना तर कधी सुनेला आवाज दिला तर आल्या नाही. झोपू दे आता. कधी निचंदन झोपायला भेटत नाही काही नाही. बुडी नुसती कुरकुर करते. बरं झोपू दे. अहो मला पैसे द्यायचे होते ना, तू तर काल दिसलीच नाही. आणि मागत नाही पैसे. असे कसे हो तू? पैसे मागत मला आठवण जाते. पैसे मागत जा बाई. काढून ठेवले म्हटलं पैसे. तर लक्ष नाही 2-3 दिवस मागत नाही. विचार तू अशी कशी आहे तर नाव ताई असं काय एवढं आहे काय? लय मोठी हुशार आहे. तुला काय गरज नाही का पैशाची? गरज आहे ना. अशी कशी बोलतं आणि मागत नाही काही नाही. बाबा मला पल्ला कल्लाच फाडला. लवकर देत जा तिचे पैसे म्हणे. सांगत जा ना म्हणे लवकर. द्या बाबा कल्ला फाडला तर देऊन द्या.